देगलूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आमच्या भगिनी विजयमालाताई टेकाळे यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, माजी आमदार सुभाषरावजी स्वामने काही कामाच्या निमित्तानं या ठिकाणी हजेरी लावून पुढे गेलेले जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, युवकचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी या नगरपालिकेची अतिशय यशस्वी अशी धुरा सांभाळली. ते माझे सहकारी मित्र लक्ष्मीकांत पदमवार, तालुक्याचे अध्यक्ष राहुल देशमुख देगावकर, शहराचे अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार, आमचे ज्येष्ठ सहकारी शिवाजीराव कणकट्टे, मधुकर झोका नारलावार, आमचे ज्येष्ठ श्रीनाथ पाटील भाटापूरकर, उत्तम कुमार कांबळे, व्यंकटरावजी भोसले, मंगल देसाई आलोटकर, आशिफ पटेल, माजी नगराध्यक्ष आमचे मित्र विवेकजी किरोडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख करटखेडकर, माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, दयानंद सूर्यवंशी, राजेश संभाजीराव मंडगेकर, खालिद पटेल, दिगंबरराव पवार यांनी देगलूर मध्ये माझ्या फोटो काढले, पण दिल्लीत येऊन फोटो काढले ते फोटोग्राफर सुनील मुदोळकर, आपल्या नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी निर्मलाताई कांबळे, आता ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ते आमचे सहकारी ॲडव्होकेट अंकुशजी देशमुख, नगर परिषदेच्या घटनेच्या आमच्या भगिनी उज्ज्वलाताई लक्ष्मीकांत पदमवार, शोभाताई कडलवार, रोहिणीताई महिलागिरी, योगेश्वरीताई तोटावार, अनिल गुंडवार, रत्नमालाताई पवार, मीनाक्षीताई कांबळे, नंदकिशोर छातावार, अर्शिदिया फातिमा शेख, एकनाथराव टेकाळे, जफीन बेगम सय्यद लिसा, सुमंत कांबळे, पल्लवीताई झाडे, कलावतीताई मोरे, आज ज्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली ते संतोष नारळावार, सय्यद मोहिउद्दीन, मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादीची नेते मंडळी, सर्व अधिकारी आणि ज्यांनी या सगळ्यांना खुर्चीवर बसण्यास संधी प्राप्त करून दिली ते आपण बहादर मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खर तर आज खूप आनंदाचा दिवस आहे. नांदेड जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आणि ते जिंकून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, मनापासून स्वागत करतो. हा टेकाळेताईंचा पदग्रहण समारंभ, त्याचबरोबर अंकुशजी देसाई यांचाही पदग्रहण समारंभ आणि 2 सदस्यांची निवड या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी सर्वात अगोदर एक गोष्ट आवर्जून सांगणार, माणसाचं मन कसं असलं पाहिजे तसं देगलूरकरांना मी सांगण्याची गरज नाही, पण देगलूरकर एवढे हुशार आहे की आपण म्हणतो ना चुन चुन के मारा, तसं कोणाला पाडलं याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. काही लोकांना असं वाटत होतं
की देगलूर मध्ये आम्ही म्हणजे सगळं काही आहे. ते सगळं चित्र देगलूरकरांनी बदललं आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्ष्मीकांत पदमवार सावकाराचाही बळी गेला. आणि मला जेव्हा ही सगळी नगरसेवक मंडळी भेटायला आली तेव्हा साबळे साहेब होते, घाटे साहेब होते, गोलेगावकर साहेब होते, खतगावकर साहेब होते. आम्ही सगळे जणांनी सांगितलं की पदमवार सावकार, तुम्ही नगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही स्वीकृत सदस्य झालं पाहिजे. परंतु लक्ष्मीकांत पदमवारनी सांगितलं की मला जनतेने दिलेला न्याय, तुम्ही श्रीनिवास वरे, जनतेने दिलेला न्याय मान्य आहे. माझी विनंती आहे की माझ्या नावाची शिफारस कोणी करू नका, आपण कोणालाही संधी द्या, मी त्यांच्यासाठी अहोरात्र काम करीन. ही भावना लक्ष्मीकांत पदमवार यांनी घेतली. पण मनापासून मी लक्ष्मीकांत पदमवारांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण म्हणतो गड आला पण शिळा गेला अशी परिस्थिती असते. पण लक्ष्मीकांत पदमवारांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाटेल तेवढा निधी आणून देण्याचं काम प्रताप पाटील चिखलीकर पुढाकाराने करणार. बोलताना साबळे साहेब एक गोष्ट बोलले की एकनाथराव शिंदे साहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, नगरविकास खातं त्यांच्याकडे, दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तिजोरीची त्याबी त्यांच्याकडे. पण देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या नगरपालिकेला मदत केल्याशिवाय राहणार नाही त्याची ग्वाही. कारण इथली भाजप आणि तिथली भाजपमध्ये फरक आहे. इथं प्रायव्हेट लिमिटेड भाजप झालं, नांदेड जिल्ह्याची भाजप म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड झालं. तुम्ही गंगाधरराव जोशींना विचारा, ते आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. भाजप उभा करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा गंगाधरराव जोशी सहित सगळ्यांचा होता. पण आज जोशी साहेबांची काय परिस्थिती आहे? तीच परिस्थिती निष्ठावंत भाजपवाल्यांची आहे. या देगलूर नगरपालिकेमध्ये काय प्रताप केला? आम्ही अजितदादाची सभा घेतली, नाग नाचायला गेला की मांडूळ नाचायला नाच. आता मांडुळाला नाचता येते का? त्याला दोन तोंड राहतात, कुणी कोण गोटा तेच करणार. आणि जिथं सभा झाली जोरदारात वर्गण्या झाल्या. जे 5 वर्षाला येणारा नेता या निवडणुकीत दिसला पण नाही, ते देगलूरकरांनी दाखवून दिलेला. गलोगलीमध्ये आमच्या लोह्याला फिरावं लागलो. स्वतःला राज्याचा, स्वतःला जिल्ह्याचा नेता समजायचं. देगलूर नगरपालिकेमध्ये 4-5 सभा घ्यावं. आणि देगलूर नगरपालिकेमध्ये काय प्रताप घडला हे तुम्हाला माहिती. लोक काळानुसार लोकांच्या हे लक्षातच येत नाही की आज जी सासू आहे, आज जी सून आहे, ती उद्या सासू होणार. म्हणून सासूनं फार त्वऱ्यात राहायची गरज नाही की मी मरेपर्यंत मीच सासू आहे. जिल्ह्यातल्या लोकांना असं वाटतं की मी मरेपर्यंत या जिल्ह्याची सासू मीच आहे. अरे सुना तुझ्यापेक्षा फार हुशार निघाल्या, तुला बेदखल करून टाकण्यासारख्या सुना झाल्या आणि ती अवस्था निर्माण झाली. परमेश्वर करो यांना सुबोधी कधी मिळेल. उल्लेख केला साबळे साहेबांनी, उल्लेख केला घाटे साहेबांनी, उल्लेख केला गोदेगावकर साहेबांनी. माझे पत्रकार मित्र, काही आमचे हितचिंतक मित्र सातत्यानं बोलत होते की भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार, मागच्या दाराचे 2 खासदार आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार काय करू शकतो? प्रताप पाटील एकटा नाही करू शकतो. ही टीम आहे आणि समोर बसलेली जनता आहे. जोपर्यंत समोर बसलेली जनता सोबत आहे तोपर्यंत कोणी कोणाचं काही करू शकत नाही. करणारा तो समोरचा आहे. मी जेव्हा दिल्लीत तुमच्या आशीर्वादाने गेलो, मला लोक विचारायचे अशोक चव्हाण को आपने हराया क्या? मी त्यांना सांगायचं हराने वाले नांदेड में है, जीतने वाला दिल्ली में आहे. ही किमया तुम्ही करून दाखवली आणि त्यांच्या नेतृत्वाला सबसे नाकारून इथं त्यांचा भोपळा
भोपळाच आहे ना हरिजन भाजपचा, ते प्रायव्हेट लिमिटेड भाजप. इथली भाजप जर ताकदीने लढली असती तर बिचारी 4-5 निवडून तरी आल्या. ही अवस्था या जिल्ह्यामध्ये होत आहे. त्या फार खोलामध्ये मी जाणार नाही. निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी आलो, आमची सगळी नेते मंडळी ज्या ज्या ठिकाणी गेली, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे तटकरे साहेब आले, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आमच्या रुपालीताई आल्या, नवाब मलिक साहेब आले, आमचे इद्रिस भाई आले, आणि त्यांनी जो जो शब्द निवडणुकीच्या काळामध्ये दिला ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता निश्चितपणानं आमच्यावर पडलेली आहे आणि ते निश्चित केल्याची होणार. देगलूरकरांचं जे कर्तव्य होतं तुम्ही पार पाडलं. आता ह्या टीमचं कर्तव्य आहे की नगरपालिकेमध्ये ज्याने ज्याने जो जो शब्द दिलाय तो करण्याची भूमिका निश्चितपणानं या सगळ्यांनी घेतली पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आहे. मी आता आमच्या नगराध्यक्षताईला आल्याला विचारलं, शिवताई पण होत्या. मी म्हणलं समोरची मंडळी आज मिटिंगला आली का नाही? त्यांनी सांगितलं आले आणि अतिशय सन्मानानं त्या ठिकाणी त्यांची भूमिका बजावली. मी आज काँग्रेसच्या मंडळीला सांगू इच्छितो की तुमचा सन्मान, तुम्ही ज्या आज त्या बैठकीमध्ये सन्मान करण्याची भूमिका घेतली तो सन्मान आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि नगरसेवक तुमचा करतील आणि तुमचा सहयोग घेऊन या नगरपालिकेमध्ये विकासाची कामं आपल्याला करायचं आहे. निवडणुकीपुरतं राजकारण, निवडणुकीपुरता विरोध मी समजू शकतो. निवडणुकीमध्ये मतभेद होतात, परंतु आपण दिलेला न्याय, आपण दिलेला कौल मान्य करून सगळ्याला घेऊन चालण्याची पद्धत आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी शिकली. म्हणून मला खात्री आहे त्यांच्या अध्यक्षताई असतील, अध्यक्षताईंच्या सोबत एक अनुभव असलेलं नेतृत्व आम्ही ऍडव्होकेट अंकुश देसाई त्यांना उपाध्यक्ष करण्याची संधी. मी गोजेगावकर साहेबांना इथं आल्यावर विचारलं की तुम्ही उपाध्यक्षाचं नाव कोणाचं सांगितलंय, स्वीकृत सदस्याचं कोणाला सांगितलंय? आम्हाला कळून सुद्धा दिलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य राहणार, कारण करायचं तर शेवटी राष्ट्रवादीतच करायचं. त्याच्यामुळे कोणी झालं तरी आता अनेकांचे स्वीकृत सदस्य होण्याचा इच्छा असू शकते, पण कोणी वेगळं समजण्याची गरज नाही. सगळ्याला संधी देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचा एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून निश्चितपणानं करू, एवढ्या या ठिकाणी सांगतो. गोजेगावकर साहेबांनी एक उल्लेख केला की 2 दिवसाला तरी पाणी मिळालं पाहिजे एक दिवस. मी लागली त्यांच्याकडनं माहिती घेतली की आता करटखेडच्या धरणावरनं आपल्याकडे पाणी पुरवठा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लेंडीवरनं करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी जो प्रपोजल तात्काळ तयार करून ते मंजूर करून द्यायची जबाबदारी आमची सगळ्याची राहणार आहे. कारण शहरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा आणि 100% जनतेला पाणी मिळालं पाहिजे याची देखील काळजी आम्ही निश्चितपणाने घेऊ आणि सुंदर देगलूर, स्वच्छ देगलूर आणि हरित देगलूर करण्याचा या टीमच्या नेतृत्वामध्ये आमचा मानस आहे. आणि या कामासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा पद्धतीची या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु महापालिकेचा कार्यक्रम लागलेला आहे, तिथेही जायचं आहे. खतगावकर साहेब येणार होते, काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.